गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, उठा उठा, झोपेतून उठा. कल्लूचं गुड मॉर्निंग तुम्हाला. तुम्हाला माहित आहे आज सकाळी सकाळी माझ्या स्वप्नामध्ये कोण आलतं? भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा सर आलते माझ्या स्वप्नामध्ये. आमचं बोलणं काय झालं तुम्हाला सांगतो. मला म्हणले कल्लू, मी म्हणलं बोला अमित सर, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वप्नामध्ये. मला कल्लू म्हणले आम्ही पार्लमेंटमध्ये आम्ही बिल प्रदर्शित केले, बिल दाखल केले, संविधान संशोधन बिल 130. मी म्हणलं ते काय असतं? ते असं असतं की एखाद्या मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यमंत्री, युनियन मिनिस्टर, पंतप्रधान ह्यांच्याबद्दल जर गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याची सजा 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि त्यांना 30 दिवस जर जेल झाली तर त्यांना पद सोडावं लागतं. नाही त्यांनी पद सोडले तर त्यांना पदावरून हटवलं जातं असे मला म्हणले. मी म्हणलं हे तर बिल चांगलं आहे. म्हणजे हे जर बिल लागू झालं तर म्हणजे कोणीच मुख्यमंत्री, राज्यमंत्री, सेंट्रल मिनिस्टर, पंतप्रधान जेलमधून सरकार चालू शकत नाही. आणि अशामुळे त्यांनी भिवून ते गुन्हे खूप कमी करतील आणि कोणताही गुन्हेगार मुख्यमंत्री होणार नाही. मग हे बिल चांगलं आहे. मग असे म्हणलं मग हे बिल चांगलं आहे म्हणल्यावर मग ह्याच्याबद्दल तर सपोर्ट करायला पाहिजे. कसं आहे ह्याच्याबद्दल काही जण विरोध करायला म्हणलं. मी म्हणलं विरोध कोण करायला म्हणलं. मग त्यांनी म्हणले विरोध म्हणले अरविंद केजरीवाल विरोध करायला लागले, असदुद्दीन ओवैसी विरोध करायला लागले, राहुल गांधीजी विरोध करायला लागले, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे विरोध करायला लागले. मग हे सगळे विरोध करायला लागले असं त्यांनी मला म्हणले. मी म्हणलं बरोबर आहे ना मग सर आता तुमचे सरकार आहे सर, बरोबर आहे. आणि त्यांना भीव असेल ना बाबा उद्या आमच्याबद्दल गुन्हे दाखल करून आम्हालाच जेलमध्ये टाकून आमचं सरकार म्हणजे आम्हालाच जेलमध्ये टाकून आमचंच पद खातील असं त्यांना वाटत असेल असं मी म्हणलं. पण मी म्हणलं पण त्यांनी मला म्हणले आता तसं नाही कैलाश, जर गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा जर सिद्ध नाही झाला तर तुम्ही परत तो माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो, राज्यमंत्री, युनियन मिनिस्टर परत होऊ शकतात गुन्हा दाखल नाही झाल्यावर. मग त्यांना मी काय म्हणलं पण अमित सर इथे एक काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही. म्हणलं काय काळजी? मी म्हणलं जांच एजन्सी आहे ना निरपेक्ष होऊन काम करायला पाहिजे. म्हणलं निरपेक्ष होऊन काम करायला पाहिजे. मग त्यांनी मला म्हणले हां निरपेक्ष होईल ना म्हणले. मग चांगलं आहे. आणि ही जे केस दाखल होईल, हे जे त्याचे गुन्हा दाखल होईल एकदम फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बरं का, अशा सेशन कोर्टामध्ये त्याच्यासाठी एक स्पेशल कोर्ट पाहिजे. म्हणजे स्पेशल कोर्ट आणि एकदम फास्ट ट्रॅक एका महिन्याच्या आत त्याचा निकाल आला पाहिजे. मग हे दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवून ह्या बिलाबद्दल आणलं पाहिजे म्हणलं. त्यांनी म्हणले हां आता ते म्हणले आता ते आम्ही केले म्हणले जॉईंट पार्लमेंट कमिटीमध्ये दाखल केलं, GPC गेले म्हणले आता मी ते बिल. आता GPC बघूत काय होते या जे जॉईंट पार्लमेंट कमिटीमध्ये गेले म्हणले काय होते म्हणले. पण मी सांगतो बघा अमित सरने जे मला म्हणले काय बोलले तुम्हाला माहिती आहे, हे बिल खरंच छान आहे. आता तुम्ही गरीब लोक गरीब जनता आहे ना. आता बघा मला सांगा अरे एवढा माणूस हुशार IPS माणूस, एवढा हुशार माणूस, त्याला जर एका गुन्ह्याबद्दल 24 घंट्याकरता जर जेल झाली, माई शपथ जेल झाली, त्याला पदावून काढलं एवढा हुशार माणूस. आणि इथं मंत्री संत्री जे असतात त्यांचं शिक्षण बी खूप कमी असतं. असे लोक जर जेलमधून बसून जर सरकार चालवायला लागले तर आपल्या देशाचं कसं होईल? म्हणून म्हणतो मी हे बिल चांगलं आहे, हे बिल लागू करायला पाहिजे. आणि हे बिल ना प्रशांत किशोर माहिती आहे प्रशांत किशोर बिहारचे मंत्री, बिहारचे प्रशांत किशोर त्यांनी पण म्हणले की हे बिल लागू करायला पाहिजे, चांगले बिल आहे, स्वागत केलं पाहिजे. म्हणून म्हणतो तुम्ही ह्या बिलाचं स्वागत करा आणि सोबतच ह्याच्याबद्दल निरपेक्ष जांच एजन्सी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अशा प्रकारचे गुन्हे लवकर अशा प्रकारचे कानून लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले पाहिजे असं आमचं बोलणं झालं. आणि मग अमित सर म्हणले मला की मग आता मग मी असं झाले आता बघू मग काय होती हिवाळी अधिवेशनामध्ये. मग मी म्हणलं ठीक आहे अमित सर
थँक्यू सो मच. त्यांचा मी आभार मानला. तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आले, तुम्ही माझ्याशी बोलले आणि आता बघा, आणि तुम्ही पण ह्या बिलला सपोर्ट करा आणि ही बिल लागू करायला हेल्प करा. का तर बघा, एक आम जनताबद्दल तुम्ही जर एक कारकून, चपराशी, पिऊन, सेवक, पोलीस, साधे नोकरदार जरी असाल आणि तुमच्याबद्दल गुन्हा दाखल झाला की तुमची नोकरी जाते का नाही बरं? जाते ना. तसंच ह्या मंत्र्याची पण नोकरी गेली पाहिजे. अरे तुम्ही बघा ना, तुम्ही बघा सिंघम पिक्चर बघा. सिंघम पिक्चर बघितला? सिंघम बघा, नायक अनिल कपूरचा, सिंघम अजय देवगनचा पिक्चर बघा. त्याच्यामध्ये काय म्हणतो तो जकान शिकरे, काय म्हणतो जकान शिकरे, 1947 से लेकर 2012 तक देखो, आज तक किसी पुलिस को, आज तक किसी मंत्री को कोई सजा नहीं हुई है, असं म्हणतो का नाही? म्हणजे मंत्री झालं म्हणजे सजा नाही का त्यांना? म्हणून हे बिल खूप छान बिल आहे. ह्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळे मिळून. आणि ह्या बिलासाठी तुम्ही सगळे सपोर्ट करा आणि हे बिल लागू व्हावं ह्याची तुम्ही प्रार्थना करा. एवढं आमचं बोलणं झालं आणि आम्ही सर मग म्हणले मी जातो म्हणले. आम्ही सर गेले निघून आणि मग मला जेवायला झालं. थँक्यू, बाय, गुड मॉर्निंग.